पुन्हा अकोला महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता आली तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट या दोघांच्या ज्या योजना असतात या योजनेला कॉर्पोरेशन ही एजन्सी आपल्याला करता येते आणि कॉर्पोरेशन ही एजन्सी केली आपण एकदा तर मग त्या कामाचं फर्स्ट प्रेफरन्स त्या कॉर्पोरेशनला मिळतं. म्हणजे समजा आता असणारं कॉर्पोरेशनचं बजेट आपण ढोबळमानाने मी असं धरतोय की 1000 कोटीचं आहे असं धरून चालू आणि आपलं उत्पन्न जे आहे ते असणारं 800 कोटीचं उत्पन्न आहे. 200 कोटीचा गॅप आहे असं आपण त्या ठिकाणी धरलं तर स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनकडे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे म्हणजे इंजिनिअरिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चरचं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बजेटिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॉनिटरिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे एजन्सी म्हणून आपण असणारं काम केलं तर हा जो बजेट डेफिशियन्सी जो आहे तो बजेट डेफिशियन्सी आपल्याला असणारं या ठिकाणी भरून काढता येईल आणि इक्वलायझेशन जे आहे ते इक्वलायझेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. मी अकोल्यातल्या रहिवाशांना असणारं आवाहन करणार आहे की यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, सत्ता द्या. मुंबई कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने एक इंडिपेंडेंट आहे म्हणजे तिला ना तर सेंट्रलची गरज लागत ना राज्याची गरज लागत. याचं कारण की गेल्या 200 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनच्या त्यांचं डेड स्टॉक असं म्हणजे लाईफ डेड स्टॉक मी असं म्हणेन वेगवेगळ्या बँकांमध्ये कमीत कमी 2 लाख कोटी आहे. तेव्हा त्यांना कोणाकडेही हात पसरावे लागत नाहीत. ते स्वतःच्याच योजना करतात आणि स्वतःच त्या ठिकाणी राबवतात. अकोला कॉर्पोरेशनला सुद्धा त्या पद्धतीने करता येऊ शकतं.